नमस्कार, मी सौ वनिता उदयने हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कन्या शाळेमधील शिक्षिका. आज इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील धडा 12वा पाऊस फुले याचं तुम्हाला ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी वाचन कसे करायचे हे सांगत आहे. धडा 12वा पाऊस फुले. आज शनिवार. सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग. अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं. खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशात टोचतील मला. तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमानं म्हणाली, अरे वेडल्या, ऐक तर. ससोबा कान ताट करून ऐकू लागला. आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल, चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल, गडगडणाऱ्या ढगांचा. मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती. इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट. ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला. काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला. ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. आई घरी वाट बघत होती. घरी येताच ससोबा आईला ढकलत अंगणात घेऊन गेला. आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले. पावसात नाचले, गाणी गायले. पाऊस फुलांत भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. तर मुलांनो, तुम्हाला पाऊस फुले हा धडा समजला का? पाऊस फुले या धड्यामध्ये ससोबा आपल्याला सांगत आहे की पाऊस आल्यानंतर काय काय मज्जा होते ते. ससोबाची आई आणि बाबा ससोबाला पावसात घेऊन जातात आणि पावसात गेल्यानंतर चिंब चिंब भिजतात. या ठिकाणी तुम्हाला विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम हे शब्द नवीनच असतील, तर या शब्दांचा सुद्धा सराव करायचा आहे आणि हा पाठ मनातल्या मनात वाचायचा आणि नंतर मोठ्याने वाचायचा. चला तर मग तुम्ही सुरुवात करा. माझ्यासारखेच पाऊस फुले हा धडा वाचायचा, मनात वाचायचा आणि नंतर मोठ्याने वाचायचा. थँक्यू.